जालना तालुक्यातील 1151 मतदान झाले असून काही मतदारांनी भाजपवर रोष व्यक्त केला आहे। जालना लोकसभेवर खासदार कोण होईल येणाऱ्या 4 जूनलाच जाहीर होणार आहे। याच पार्श्वभूमीवर पाहूया नागरिकांचं मत। मात्र दामवाडीमध्ये बघू शकतात की शेतकरी असेल किंवा मराठा बांधव असेल या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र आपण त्यांची बात करू। मला कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान झालेले? या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। कमळाला 50% मतदान झालेलं आहे आणि इतरमध्ये 50% गेलेलं आहे। 1190 वोटिंग झालेलं आहे आमच्या इथे। आता काय वाटतं मला कोण निवडून? रावसाहेब पाटील दानवे येतील निवडून। मामा कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे या ठिकाणी? चांगलं झालेलं आहे। कोण निवडून येईल मला काय वाटतं? मला 3 वर्ष झालं राशन नाही। काय सांगू, मतदान दानवे पाटलांना काही राशन नाही दिलं, काय नाही, ते काय बरोबर नाही। मी पंजाब दिलं बाबा। मला सांगा काय वाटतं मला इथं निवडून कोण येईल? इथं डॉक्टर कल्याण पाटील काळे निवडून येतील। गेल्या 30 वर्षापासून रावसाहेब पाटील दानवे या भागाचे खासदार आहे। त्यांनी म्हणावा तसा विकास केला नाही आणि जांभोडी आमच्या गावामध्ये 1200 मतदान 1191 मतदान झाले। 70-30 या प्रमाणात मतदान होईल। 70% कल्याण काळे यांना होईल, 30% रावसाहेब पाटील मतदान। मला सांग मामा कशा पद्धतीने मतदान झाले इथे? आणि कल्याण काळे यांनाच मतदान केलं। काय कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतं? कल्याण काळे कशामुळे? आता 30 वर्ष झाले ना, आम्ही यांना काही काम केले नसल्यामुळे आम्ही कल्याण काळे यांनाच मतदान केलं। काय वाटतं? बोल ना। बघू शकतात की या ठिकाणी अर्ध मतदान कल्याण काळेला तर अर्ध मतदान रावसाहेब पाटील दानवे यांना झालेलं आहे। मात्र आपण आताची बातमी करूया जालन्यावर राहुलमुळे दिवंगत वातावरणासाठी जाणार का? मी जांभरून बोलतो, गणेश वाडेकर। मी पदाचे फॉर्म भरला होता, पण मी जयरंग पाटलामुळं त्यांनी आम्हाला आदेश दिला होता, त्याच्यामुळे मी वापस घेतला। आता आमच्या जांभूळमधून कल्याण काळे यांना सगळ्यात जास्त लीड आहे। जांभोडी, घाणेवाडी, गुंडेवाडी, पानशेंद्रा, गोंदेगाव इथून सगळ्यात जास्त त्यांना लीड आहे आणि ते निवडून येण्याची म्हणजे 100% गॅरंटी। काय नाव? गणेश अर्जुनराव वाडेकर। मला सांगा कशा पद्धतीने निवडणूक झाली, कशा पद्धतीने मतदान झाली इथं? म्हणजे इथं कोण निवडून येईल? येणार तर कल्याण काळेच। तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, पुन्हा तुम्ही आज काँग्रेसवर कसं काय विजय म्हणता असं वाटतं? आम्ही खूप जलमले तसं भाजपलाच चाहतो। भाजपशिवाय बाण आणि फुलाशिवाय मतदानच नाही केलं, पण नाईलाजानं करावं लागलं। शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, GST आम्हाला 6,000 देऊ राहिला आणि 12-18 हजार रुपये वसूल करू राहिला मोदी। सारं उलट पालटच कार्यक्रम आहे। मग आता का कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतीमालाला भावच नाही, शेतकऱ्याचं सरकारच नाही दिसत हे। भाजपचे कोणत्या पदाधिकारी तुम्ही? हा, तुमच्याकडे भाजपचं कोणतं पद आहे? नाही मतदार आहे आम्ही। आमच्याकडे कोणतं काही पदबीद नाही भाजपचं, पण आम्ही भाजपलाच चाहत होतो। फुल आणि बाण याच्याशिवाय मतदानच नव्हतं करीत, पण यावर्षी आम्हाला पंजा मारावा लागला। का नाव आपलं? प्रकाश वाडेकर।